नमस्कार, मी आहे प्रतिमा. रात्रीची ऑर्डर आलेली आहे. काय ऑर्डर आली आहे? साबुदाणा खिचडी आणि कांद्याचे भजी. अगोदर आपण साबुदाणा खिचडी करून घेऊ. मस्त कडक गरम तेल केले बरं का, आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची मी कमीच घेते, कारण की लाल मिरची पावडर पण वापरते मी साबुदाणा खिचडीमध्ये. थोडीशी तिखट लागली पाहिजे खिचडी त्याच्यासाठी. आणि मी खिचडीसोबत दही पण देते, त्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी फिक्की नाही लागली पाहिजे. आणि ह्या मिरच्या एकदम कुरकुरीत होऊ द्यायच्या. तुम्ही पण अशी साबुदाणा खिचडी करून पहा. मिरच्या जेवढा कुरकुरीत करता येईल तेवढा कुरकुरीत करायच्या, कारण की साबुदाणा खिचडीसोबत एक मिरची जरी खाल्ली ना आपण, साबुदाणा खिचडी खायला छान लागते बरं का. माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता मी उकळलेले बटाटे टाकत आहे. आणि उकळलेले बटाटे टाकले ना, त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं बरं का, कारण की ह्या बटाट्याला पण चव आली पाहिजे ना, त्याच्यासाठी थोडंसं नावाला. कारण की साबुदाण्यामध्ये पण आपल्याला शेवट परत मीठ टाकायचं आहे, त्या अंदाजानेच मीठ टाकायचं. थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. आता व्यवस्थित हळूहळू हलव करायचं, कारण की बटाटा शिजवलेला आहे. एकदम जोरात चमचा फिरवायचा नाही, कारण की तो कचका होईल म्हणून. तुम्ही कधी करणार आहे स्विगी चालू? सांगा लवकर मला. टाकलेला आहे साबुदाणा मी. एक प्लेट करायची आपल्याला, त्यानुसार अंदाजाने घ्यायचा साबुदाणा. जास्त कमी द्यायचा नाही आपण बरं का, थोडंसं बऱ्यापैकी द्यायचं. कस्टमरला पण आवड झाली पाहिजे, आपल्याला परत परत ऑर्डर करायची. आता टाकलेलं आहे मी साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं तुम्हाला सांगितल्यानुसार मीठ. गॅसकडे नेहमी चेक करायचं बरं का, गॅस बारीक मोठा आहे का काय, कारण की साबुदाणा खाली कढईला चिपकू द्यायचं नाही. व्यवस्थित हलवायचा काळजीनुसार. शेवटी मी थोडंसं लाल तिखट टाकते बरं का. पहिले बऱ्यापैकी साबुदाणा एकजीव करून घेते. तुम्हाला जर स्विगी चालू करायचं असेल, म्हणजे क्लाउड किचन चालू करायचं असेल, तर नक्की मला मेसेज करा, नंतर डायरेक्ट फोनही करा. मला मेसेज केल्यानंतर तुम्ही मला नंबर मागा, मी तुम्हाला नंबर शेअर करते माझा बरं का. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय मला प्लीज मेसेजमध्ये सांगा बरं का, कारण की मलाही कळलं पाहिजे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये किती आवड आहे. कुठली भाजी तुम्हाला बनवता येत नसेल, या स्विगीमध्ये मेनूमध्ये काय काय ठेवायचं जे आपल्याला जणू करून पटकन करता येईल, ते सुद्धा विचारू शकता मला. मी तुम्हाला त्याची सुद्धा आयडिया देते बरं का. असं नाही की नुसतं चालू करायचं, पण करायचं कसं, मेनू कोणते ठेवायचे हे मला समजत नाही. याचं मला काहीच माहिती नाही. सगळं सुरुवातीपासून म्हटलं तरी तुम्हाला मी सांगते. आणि तुम्ही म्हणणार मला पण हे रजिस्टर कसं करायचं, याला काय कागदपत्र लागतात? याच्यासाठी लागते कंपल्सरी लायसन शिवाय स्विगीवर रजिस्टर होत नाही बरं का. तुम्ही म्हणणार लायसन नाही आमच्याकडे, मी तुम्हाला लायसनही काढून देते. म्हणजे माझ्याकडे नंबर आहे, तो नंबर शेअर करते. ते भाऊ तुम्हाला लायसन काढून देतील. एका दिवसात सुद्धा लायसन मिळत आहे, त्याचीसुद्धा प्रोसेस आहे. त्या भाऊंचा नंबर देईन मी तुम्हाला, तुम्ही त्यांच्याकडून बोलून घ्या आणि लायसन काढून घ्या. पुढे रजिस्टर कसं करायचं याचीही माहिती तुम्हाला देते मी. तुमच्याशी बोलत साबुदाणा होत आलेला आहे, आणि साबुदाण्याचा कलरही बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. आता मी साबुदाणा पलीकडच्या कढईवर ठेवते आणि इथे भजे करून घेते. कांद्याची भजी आपल्याला करायची आहेत. सुरुवातीला मी तेल ठेवलेले गरम करायला आणि गॅस फास्ट केलेला आहे, नंतरला कमी करून आता मी कांद्याच्या भजीची तयारी करते. मस्त 2 कांदे उभे चिरलेले आहेत. थोडंसं मीठ, सोडा, ओवा, तांदळाचं पीठ नक्की टाका तुम्ही पण बरं का, त्याच्याने कांद्याचे भजे कुरकुरीत लागतात. थोडंसं कांदा लसूण मसाला, थोडीशी चिमूटभर हळद, थोडा गरम मसाला, कोथिंबीर, हे सगळं मी टाकलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं बरं का, कारण की तो कांदा चिरलेला आहे ना, तो सगळा मोकळा झाला पाहिजे. तुम्ही करता कसे कांदा भजी मला नक्की सांगा बरं का, कारण की तुमची पद्धती मला बघायला फार आवडेल. मी तर या पद्धतीने करते आणि माझ्या कस्टमरलाही खूप आवडतं बरं का. कोथिंबीर पण टाकलेली आहे बऱ्यापैकी. कोथिंबीर प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजेच माझ्या मते. तर कोथिंबीर शिवाय कशाला चव येत नाही. जसं मीठ लागते तशी कोथिंबीर लागते बरं का. हे टाकलेले बेसन पीठ, आणि बेसन पीठ मी घरी दळते बरं का. बेसन पीठ मी बाहेर दळण देत नाही. तांदळाचं पीठ असो, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, कारण की माझ्याकडे घरीच गिरण आहे, मी घरीच दळते सगळं.
थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं भजेचं. भस्कन पाणी टाकायचं नाही, कारण की भजेला पाणी खूप लागते कमी, कारण कांद्याला पाणी सुटतं ना, त्याच्यासाठी पाणी आपण कमी कमी टाकत जायचं. आणि असं जसं कणिक मळतो कसं आपण हाताने कुचकरून व्यवस्थित, तसं हे भजेचं पण मळायचं. जेवढं तुम्ही ते भजेने व्यवस्थित हाताने कुचकरणार ना, तेवढे ते कांदे आपण चिरलेले असतात ना, ते मोकळे होतात. दिसतंय तुम्हाला मी कशी मळते? ह्या पद्धतीनेच कांद्याच्या भजेचं पीठही मळायचं. तेलही गरम होतंय का नाही तिथेही लक्ष आहे माझं. कांद्याचे भजे व्यवस्थित मळते का नाही तिथेही लक्ष आहे माझं. तेल गरम झाले का पहिले चेक करायचं. थंड्या तेलमध्ये कांद्याचे भजे सोडायची नाही, अजिबात चांगलं लागत नाही. कस्टमरची कंप्लेंट येते बरं का. काळजीपूर्वकच ऑर्डर करायची. बघा बरं, भजे टाकता बरोबरच मस्त चांगले भजे तळतळले. आणि सोडताना कसे सोडले मी? ह्या पद्धतीनेच कांदे भजे सोडायचे. जसे आपण नॉर्मल भजे काढतो तसे सोडायचे नाही. जसं आपण आता मळलं ना त्याच पद्धतीने सोडायचं. डायरेक्ट सोडायचं, डायरेक्ट धरायचं हातामध्ये, डायरेक्ट सोडायचं. कसं सोडू, मला जमणार नाही असं विचारच मनामध्ये आणायचं नाही. एकदा करायला घेतलं ना बरोबर येतं. मीही तुमच्यासारखीच होती. मीही इकडून बघ तिकडून बघ, यूट्यूबला बघ असं बघत बघतच शिकलेली आहे. आणि करायला लागली की मला हळूहळू मीही चुकलेली आहे, पण करायला लागल्यावरच मला यायला लागलं ना. तसं तुम्हीही सुरुवात करू शकता. तुमच्याकडे थंडी आहे का नाही? आमच्या पुण्यात तर भरपूर थंडी आहे बरं का. थंडी म्हटलं तर ऑर्डर भजेची, अंडा करीची, पराठ्याची याची ऑर्डर खूप येते बरं का. आणि हा, मेथीच्या पराठ्याची पण ऑर्डर येते, कारण की मेथीचे पराठे हे थंडीमध्ये खाणे खूप पौष्टिक आणि चांगलं आहे बरं का. मेथीचे पराठे पण मी मेनू कार्डमध्ये ॲड केलेले आहेत. कोणाला मेथीचे पराठे पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला देणार. असं नाही की स्विगीला ऑर्डर आहे तर मी स्विगीचे ऑर्डर करते. पर्सनली तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सांगू शकता. मला पर्सनली ऑर्डर येतात तेव्हा मी स्विगी क्लाउड किचन ऑफ करते. ऑर्डर झाले की परत चालू करते. कांदे भजे होत आलेले आहेत. कांदे भजे करायला खूप वेळ लागतो बरं का, कारण की थंडी आहे ना. थंडीमध्ये लवकर तेल गरम होत नाही आणि लवकर गरम झालं की लवकर होत नाही. थोडासा वेळच लागला आहे कांदे भजी करायला, पण काही नाही, टायमिंग माझ्याकडे आहे. मी टायमिंगमध्ये ऑर्डर पूर्ण करणार आहे. कसे होत आहे कांद्याचे भजी? जसे असे कांद्याचे भजी होतील तसं तसं त्याचा कलर चेंज होणार. एकदम डार्क ब्राऊन कलर होणार त्याचा व्यवस्थित, आणि छान लागतात खायला बरं का कांदे भजे. कांदे भजे बऱ्यापैकी होत आलेले आहेत. आणि हा, कांदा भजी उलटी पालटी करताना तो चमचा व्यवस्थित हलवायचा बरं का. दर कढईमध्ये फिरवायचा, भस्कन टाकायचं नाही. आणि कांदे भजीचे जे आहेत ना ते कुरकुरीतपणा व ते गोलगोल आकार, अचानक गोलगोल आकार आलेला असतो त्याला, आपण गोलगोल आकार दिलेला नसतो, तो तसाच राहायला पाहिजे. कस्टमरला कांदा भजी एक एक पीस उचलून व्यवस्थित खाता आला पाहिजे, त्याची सुद्धा काळजी घ्यायची बरं का. एक मिनिटांनी कांदा भाजी मी हलवून काढत आहे. आता कांदा भाजी म्हणजे थोडीशी झालेली आहेत, थोडेसेच बाकी आहेत. टायमिंग पण होत आलेला आहे. बाकीचे राहिलेले कांदा भाजी मी लगेच पटकन सोडून घेते. हे अशी बघा, परत तुम्हाला एकदा दाखवलं कसं सोडायचं कांदा भाजी. हे अशा पद्धतीने सोडायचे, कारण कढई माझी लहान आहे त्याच्यामुळे जास्त एकदम कांदा भजी भरून टाकण्यापेक्षा मी 2 स्टेपमध्ये टाकलेले आहे. हलवायला पण व्यवस्थित आपल्याला जागा पाहिजे ना. झाले माझे कांदा भजी. आता त्याच्यासोबत आपल्याला मिरचीही तळायची बरं का. कांदा भजी म्हटलं तर कच्ची, मस्त अर्धी कच्ची अर्धी झालेली हिरवी मिरची तर लागणारच, आणि सॉस पण द्यायचा सोबत. रात्रीची ऑर्डर आलेली आहे, कांदा भजी ऑर्डर केली तशी खायलाही कस्टमरला मजा आली पाहिजे, त्यानुसार द्यायचं आपण. जेवढं होता येईल तेवढं कस्टमरला आपण व्यवस्थित द्यायचं. बघा, मी 1 मिनिट झाल्यानंतर चमच्याने हलवायला घेतलेला आहे कांदा भजी. दरने हलवायचं कांदा भजी करताना व्यवस्थित. तुमच्याशी बोलता बोलता माझे कांदा भजी होत आलेले आहेत. चला, कांदा भजी माझी झालेली आहे. आता ऑर्डर पॅकिंग करते, कारण की रायडरचा फोन येऊन गेलेला आहे. टायमिंग पण संपलेला आहे. चला पटकन ऑर्डर पूर्ण करू. रात्रीचे 12:30 होऊन गेलेले आहेत.
सांगते बरं का, रात्रीची ऑर्डर आली की कॅन्सल करायची नाही. तुम्हाला जर रात्रीची ऑर्डर करायची नसेल तर तुम्ही स्विगी ॲप बंद करू शकता. पण ऑर्डर आली आणि आपल्याला करायची इच्छा नसेल या तुम्हाला करायची इच्छा नसेल आणि तुम्ही ऑर्डर उचललीच नाही, तसं करायचं नाही बरं का. कारण की ऑर्डर आली आणि तुम्ही उचललीच नाही, पैसे आपले कट होतात उचलली नाही तर. एवढं लक्षात ठेवा. त्याची तुम्हाला सुद्धा माहिती देते मी. कसं असते बरं का, आपण ऑर्डर आपल्या स्क्रीनला म्हणजे आपल्या मोबाईलला आलेली आहे आणि आपण उचलली नाही, ती ऑर्डर समजा 100 रुपयाची असेल तर 100 रुपये आपले कट होतात. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते की तुम्हाला ऑर्डर करायची नसेल या तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल या घरामध्ये कुठलं किराण्यामधलं सामान संपलं आहे, सिलेंडर संपला आहे, काही अडचण असेल तर तुम्ही काळजीपूर्वक तो ॲप बंद करा. ॲप चालू ठेवायचं नाही. कुठं बाहेर अचानक गेलं की पहिले ॲप बंद करा, मग बाहेर पाय ठेवा. कारण की ऑर्डर आली आणि तुम्ही उचलली नाही आणि तुम्ही कॅन्सल जरी केली तर पैसे आपले कट होतात. हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगते. आता माझ्या लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला पटकन सांगून दिलेलं आहे. जसं जसं काय सांगायचं असेल या ॲपबद्दल या स्विगीबद्दल ऑर्डर करता करता माझ्या लक्षात आलं की मी तुम्हाला शेअर करत जाईन बरं का. हां, अजून सांगते बरं का. आणि ऑर्डर जी आली व्यवस्थित क्वांटिटी पण व्यवस्थित द्यायची बरं का. आपण रेट लावतो व्यवस्थित त्या रेटनुसारच आपण द्यायचं. असं नाही की मी एवढेच पैसे लावले तेवढेच पैसे लावले तर मी एवढं देणार नाही तेवढं देणार नाही. 2 भजे आता मी भजे करते तर मी 2-4 भजे एक्स्ट्रा देणार पण कमी देणार नाही. ते पैसे मी किती का लावो ना, पण क्वांटिटी आणि क्वालिटीवर लक्ष द्यायचं. आणि मला आता परत एक ऑर्डर आलेली आहे, ती ऑर्डर मी करायला घेते. पहिली ऑर्डर झालेली आहे त्याच्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते. मी वाटण वाटलेलं आहे, ती सुद्धा मी पटकन करून घेते ऑर्डर. बघितलं तुम्ही, ही ऑर्डर करता करता मला लगेच दुसरी ऑर्डर आली. असं असतं ते. आपली ऑर्डर चालू असताना सुद्धा दुसरी ऑर्डर सुद्धा येऊ शकते बरं का. त्याच्यामुळे गडबड करायची नाही. आता तुमच्याशी बोलता बोलता मला अजून एक ऑर्डर आली. साबुदाण्याची खिचडी केली आणि भजे केले कांद्याचे. हो, असं होतेच. मला बऱ्याच वेळा होते. पहिली ऑर्डर चालू आहे आणि दुसरी ऑर्डर सुद्धा मला मोबाईलला पडते. त्याच्यामुळे गडबड करायची नाही, व्यवस्थित करायचं. थोडंसं 5-10 मिनटं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. थोडंसं 5-10 मिनटं 15 मिनटं उशीर झाला तुम्हाला असं वाटते की आता माझ्याकडे ही गोष्ट नाहीच आहे, ऑर्डर आली आहे पण माझ्याकडे आता समजा आता वांग्याची ऑर्डर आलेली आहे, वांग मसाला करायचं आहे पण माझ्याकडे वांगेच अवेलेबल नाही आहे, तर तिथे ज्यांनी ऑर्डर केलेली आहे, कस्टमरने ऑर्डर केलेली आहे, कस्टमरचा नंबरसुद्धा स्क्रीनला येतो. आपण डायरेक्ट कस्टमरला फोन लावून त्या स्विगीवाल्यांना फोन लावून त्यांना रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही तुमची ऑर्डर वांग्याची आलेली आहे ती कॅन्सल करून दुसरी ऑर्डर करता का. उदाहरणार्थ तुम्ही बटाट्याची ऑर्डर करता का, तुम्हाला बटाटा मसाला देते मी, तर तुम्ही ती रिक्वेस्ट करून ते करू शकतात. कस्टमरसुद्धा समजू शकतो की रात्रीचा वेळ आहे, भाजी असू शकते नसू शकते, त्याच्यामुळे ते लगेच त्यांची ऑर्डर त्यांच्या मोबाईलवरून चेंज करून आपली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतात. माझ्यासोबत झालेलं आहे. मला आली होती मागे वांग मसाल्याची ऑर्डर आणि माझ्याकडे वांगेच अवेलेबल नव्हते, तर मी कस्टमरला रिक्वेस्ट टाकली होती. स्विगीवाल्यांना सांगितलं होतं की असा प्रॉब्लेम आहे. स्विगीवाल्यांनी मला कस्टमरशी माझं बोलणं करून दिलं आणि कस्टमरला सांगितलं की तुम्ही ऑर्डर जी केली ती कॅन्सल करा, त्याच्या बदले तुम्ही आलू मसाल्याची ऑर्डर टाका. रेट सेम होते, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम पण आला नाही, रेट सेम असल्यामुळे, आणि मी ऑर्डर चेंज करून घेतली. असं सुद्धा होऊ शकते, पण कस्टमरने आपल्याला समजून घेतलं पाहिजे बरं का. शक्यतो रात्रीची ऑर्डर असली ना तर असं एखाद्या झालं तर माझ्यासोबत झालंय तर तुमच्यासोबत मी शेअर केलं तर होऊ शकते. तसं घाबरायचं नाही की आता माझ्याकडे ही भाजीच नाही आहे, ही भाजी आली माझ्या लक्षातच नाही आणायचं, असं गडबडायचं नाही. शांत डोक्याने निर्णय घ्यायचा, स्विगीवाल्यांशी बोलायचं, स्विगीवाले कस्टमरशी बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि आपली ऑर्डर कंटिन्यू करायला घ्यायची. आपण तुमच्याशी बोलता बोलता मी खडे मसाले टाकलेले तेलामध्ये आणि वाटण केलेला जस्ट तो मसालाही टाकून घेतलेला आहे. आणि मी कच्चा मसाला वाटते बरं का, कारण मला तो कच्चा मसाला वाटणं का मला परवडते, कारण की मी मसाला भाजून तो मसाला भाजल्याबरोबर गरम गरम आपल्याला मिक्सरमध्ये वाटता येत नाही, कारण की मिक्सरमध्ये गरम गरम आपण वाटण वाटलं तर मिक्सरचं झाकण उडायचं शक्यता असते, त्याच्यामुळे मी पुरं वाटण कच्चंच वाटते आणि तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेते. साईडला मी गरम पाणी ठेवलेलं आहे, पाणी संपलं होतं हांड्यातलं,
ते आणलं लगेच आणि मी आता गरम पाणी ठेवलेलं आहे. कारण की मी तुम्हाला आधीही सांगते आणि आताही सांगते, प्रत्येक भाजीमध्ये गरम पाणी वापरत जावा. चव खूप छान मिळते, ऑर्डर आपली चांगली वाढेल. त्याच्यानुसार बारीक बारीक ह्या गोष्टी त्याच्याकडे लक्ष द्या, मी जसं देते तसं. कारण की आपल्याला घर बसल्या काम करायचं आहे, कस्टमरला क्वालिटी देणं गरजेचं आहे. आणि जेवढी तुम्ही कस्टमरला क्वालिटी देणार तेवढी ऑर्डर जास्त वाढते. मसाला फ्राय होत आलेला आहे, वरती तेलही सुटलेलं आहे. 2-3 मिनिटं एक्स्ट्रा लागतात बरं का कच्चा मसाला तेलामध्ये फ्राय करायला, पण भाजी छान लागते. मी खाऊन पाहिलेली आहे, तुम्ही खाऊन बघा बरं का. असं नाही की आपण सगळे मसाले भाजून घेऊया, मग थंडे करूया, मग ती मसाली भाजी करूया, तेव्हा भाजीला टेस्ट लागते. अशी पण करा तुम्ही, टेस्ट चांगली लागते. एवढंच की थोडंसं वेळ लागतो मसाला भाजायला आणि थोडं काळजी घ्यावं लागते भाजी करताना. शेवटी वाटणची भाजी काळजी करूनच करावं लागते आपल्याला. तुमच्याशी बोलता बोलता भाजी होत आलेली आहे. दुसरी ऑर्डर पण आपली होऊन जाईल पटकन. व्यवस्थित मी एका पकडून व्यवस्थित छान हलवते इकडून तिकडून. खाली कढईला मसाला चिपकून द्यायचा नाही बरं का. बघा बरं माझा मसाला, आपला मसाला चमच्याने व्यवस्थित प्रकारे इकडून तिकडून हलतोय, याचा अर्थ आपला मसाला चांगला शिजत चाललेला आहे. आणि चमच्याने पण मसाला खाली पडतोय का नाही बघायचा आपण. चमच्याला पण चिपकला नाही पाहिजे, मसाला कढईमध्ये व्यवस्थित सरकला पाहिजे. याचा अर्थ आपला मसाला चांगला शिजलेला आहे. हे बघा, असा मसाला आपला चांगला शिजलेला आहे. तुम्हाला दाखवलेलं मी आहे. आता जेवढ्या बारीक बारीक टिप तुम्हाला देता येईल तेवढं मी देणार. तुम्ही फक्त करा, मी सपोर्ट करायला तयार आहे. तुम्हाला असं वाटते की मी तुम्हाला स्विगी करा म्हणते, याच्यामध्ये मला काय प्रॉफिट आहे का, काय मला मिळणार आहे का स्विगीकडून? तसं काही नाही बरं का. एक आपलं मार्गदर्शन आणि माणुसकी म्हणून मी तुम्हाला सांगते की घर बसल्या आपल्या बायकांना, बाहेर लहान लेकरं असतात, काही पर्सनल अडचणी असतात, तर बाहेर जायला जमत नाही, तर हे काम चांगलं आहे. हेच तुम्हाला मला सांगायचं आहे. बाकी माझं याच्या व्यतिरिक्त काही हेतू नाही. तुम्ही म्हणणार की घडी सांगते की स्विगी क्लाउड किचन ओपन करा, मी तुम्हाला मदत करते, याचं कारण काय असेल? तर याचं कारण काहीच नाही. माझं एकच कारण आहे की आपल्या बायकांनी काही ना काही करावं. स्वतःचा खर्च, घरचा खर्च, आपल्या नवऱ्याला आपला सपोर्ट व्हावं. कारण की आपण आपल्या नवऱ्याला जर सपोर्ट केला ना, तुम्हाला खरंच सांगते घरातलं वातावरण खूप छान राहते बरं का. 2 पैसे आल्यानंतर घरातलं वातावरण खूप चेंज होते. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला सांगते मी की तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याला या तुमच्या घरात हातभार लावा. आज आपले पोरं शाळेत जातात, काय खर्च लागत नाही बरं का. बारीक सारीक खर्च चालूच असतो आपला, रोजचं चालू असते काय नाही काय. रोजचा खर्च बंद होतो का? नाही. मग त्याच्यामुळे सांगते तुम्हाला की हे काम आपल्या बायकांना खूप योग्य आहे. झोमॅटोवर पण तुम्ही सेम पद्धती रजिस्टर करू शकता बरं का. झोमॅटोवर मी केलं नाही रजिस्टर, मलाही करायचं आहे. पण आता हे सुरू चालू आहे. आता हे व्यवस्थित माझं सुरू झालं की झोमॅटोवर पण मी लगेच चालू करणार आहे. झालं का नाही माझं मस्त सुके मसाले टाकले आहेत मी तुमच्याशी बोलताना, तेव्हा ते सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घेते. मागे गरम पाणी झालेलं आहे. गॅस बंद करून घेते, गरम पाणी मस्त व्यवस्थित ओतून घेते. बघा तेव्हाच उकळते. गरम पाणी ओतताच बरोबरच भाजीला उकळ आलेली आहे. व्यवस्थित घालून घेते. पाणी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झालं. भाजी पातळ करायची नाही बरं का. अजिबात पातळ करायची नाही, घट्टच ठेवायची भाजी. किती छान दिसते भाजीला, एकदम थिकनेस पण आलेला आहे. आता वरतून मीठ टाकायचं भाजीला, थोडंसं गरम मसाला टाकायचा, बस झाली आपली भाजी. आणि कोथिंबीर तर भाजीचा जीवचा प्राण. कोथिंबीर तर भाजीमध्ये पाहिजे. हे चवीनुसार मीठ. कशी वाटली माझी भाजी करायची पद्धत? तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. थोडासा गरम मसाला हा कधी सुद्धा तुम्हालाही सांगते मी, गरम मसाला हा वरतूनच टाकायचा. गरम मसाला याचा अर्थ काय आहे, भाजीमध्ये तो टेस्ट आणतो, त्याचा तो स्वाद असतो ना गरम मसाल्याचा,
त्याच्यासाठी तो गरम मसाला वापरला जातो. त्याच्यामुळे भाजी पूर्ण सगळ्यात शेवटी गरम मसाला टाकायचा असतो. तुम्ही एकदा करून पहा, तुम्ही केलं नसेल तर मग तुमच्या लक्षात येईल. कसं बघण्यात आणि करण्यात बरंच फरक असतो बरं का. भाजी माझी झालेली आहे ऑलमोस्ट तयार. तुमच्याशी बोलता बोलता मागे गॅस चालू करते, ही कढई मागे ट्रान्सफर करते नेहमीसारखं, कारण की ऑर्डर आलेली मला शेवभाजीची, खानदेशी शेवभाजी. चपात्या करून घेते. 6 चपात्या करायच्या आहेत मला. बारीक गॅसवर, जेवढं बारीक गॅसवर होईल ना, गरम पाणी वापरलेले आहे आणि बारीक गॅसवर भाजी करते. तुम्ही सांगा त्या भाजीला चव किती अप्रतिम आली असेल. त्याच्यामुळेच कस्टमर मला ऑर्डर करत नाही बरं का. ह्याच गोष्टीमुळे मला कस्टमर ऑर्डर करतात, कारण की मी काळजीपूर्वक स्वयंपाक देते. जे कस्टमरनी माझी भाजी खाल्ली असेल ना, ते खरं सांगते तुम्हाला, कस्टमर रिपीट मला त्यांनी ऑर्डर केलेली आहे. माझ्या मोबाईलवर मला कळतं ना, तिथं वरती स्क्रीनला येते रिपीट कस्टमर म्हणून नाव. हे शेव टाकून घेते, तर गरम तवा होत आहे आपला. मालकच हाताने हलवायचं बरं का, शेवचा चुरा झाला पाहिजे नाही. किती चमचा मी वरच्यावर फिरवला बघितलं ना तुम्ही. चला गॅस बंद. 2 मिनिटं हलवलं, एकच मिनिटं गॅस ठेवला, भाजी चालू, आणि लगेच गॅस मी बंद केला. कारण की शेव आपल्याला अख्खे भाजीमध्ये खाताना आले पाहिजे व्यवस्थित, नाही का नाही. तर आपल्याला गाळ करायचं नाही बेसनवाणी. त्यालाच तर म्हणतात खानदेशी शेवभाजी. कणिक मळलेलं आहे, तुम्हाला दाखवलं मग अशी मी मळलेलं कणिक. एनी टाइम मी एकाच टायमिंगमध्ये कामं करते बरं का. हे बी ते बी ते बी हे बी, गडबड करत नाही. गडबड करू बी नका तुम्ही पण. तवा गरम झालेला आहे, थोडंसं तेल त्याच्यावर शिंपडलेलं आहे. गडबड केल्याने काय होते बरं का, असं नसत जे आपल्याला ऑर्डर आहे तिथं करावंच लागणार आहे. मग गडबड केल्याने आपली चिडचिड वाढते आणि सगळं म्हणजे जे आपण काम करतोय ते कुठल्या पद्धतीने करतोय, मसाले काय वापरतोय हे आपल्या पटकन लक्षात येत नाही. त्याच्यामुळे शांततेत ऑर्डर केलं ना, आपण जे करतोय, किती भाजी करतोय, काय किती टाकतोय हे आपल्या लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे शांततेत ऑर्डर करायचे. त्या टायमिंगनुसार ऑर्डर होतेच. चपात्याही पटकन करून घेते मी व्यवस्थित. 6 चपात्या करायच्या आहेत मला. कस्टमरने 6 चपाती ऑर्डर केलेली आहे. 6 चपात्या पटकन करून घेते. तुम्हाला मी आता मगाशी बोलते झोमॅटोचं, विसरलेच परत. झोमॅटोवर मला सुद्धा रजिस्टर करायचं आहे बरं का. आता याची रुटीन बसत आलेली आहे बऱ्यापैकी. माझी स्विगीवर रुटीन बसलेली आहे. आता मी झोमॅटोवर रजिस्टर करणार आहे. पण झोमॅटोवर मी फक्त माझं प्लॅनिंग तर फक्त पिझ्झा करायचंच आहे. फक्त पिझ्झाच ठेवणार आहे मी झोमॅटोवर. की इकडे सगळं जेवण आहे, तिथं पण जेवण, इथं पण जेवण. माझी गडबड होईल, कारण की माझं बाळ छोटं आहे ना अजून. त्याच्यामुळे त्यानुसार मी निर्णय केलेला आहे की झोमॅटोवर रजिस्टर करून फक्त त्याच्यावर मी पिझ्झाच आणि कोल्ड कॉफी चालवणार आहे. कारण की मी इथं स्वयंपाक करत असेल, या मला स्विगीवर ऑर्डर चालू असेल आणि झोमॅटोची जरी ऑर्डर आली तर मी ओव्हनवर पिझ्झा करू शकते. त्याच्यामुळे मी ते करणार आहे. पण त्याला वेळ आहे अजून, कारण की माझ्याकडे ओव्हन नाही ना अजून. मला ओव्हन घ्यायचं आहे. ओव्हनसाठी पैसे पण जमा करावे लागतील. कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर ठरवावं लागते. त्याच्यामुळे मी ठरवून ठेवलेलं आहे आणि ठरवलं आहे तर तुम्हाला पण शेअर करू म्हटलं. म्हणजे तुम्ही काय प्लॅनिंग करत असेल तर तुम्हाला सुद्धा माझं ऐकून तुम्ही थोडंसं डोकं लावणार की आपण पुढे काहीतरी केलं पाहिजे. आणि तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही नुसता पिझ्झा सुद्धा चालू करू शकता बरं का. कारण माझ्याकडे ओव्हन नाही आहे, मी पिझ्झा करू शकत नाही चालू. तुमच्याकडे असेल तर चालू तर बेस्ट, तुम्ही नक्की करा मग चालू. बेस्ट पिझ्झाचा बेस नसतो ना खालचा बेस, तो जर रेडीमेड मिळतो. बाकीचं काय नाही यूट्यूबला बघायचं. यूट्यूबला माझ्यासारख्या लेडीज, जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते करून, तशा बऱ्याच लेडीज आपले अनुभव, आपण कामामध्ये काय अडचण आली काय नाही शेअर करतायत. आणि आता तर खूप चांगलं चालू आहे यूट्यूबला बरं का. प्रत्येकजण आपल्याला आवडते ती कला ती शेअर करत आलेली आहे. आणि ज्यांना सुरू करायचं आहे असेल त्यांनी त्यांची कला बघायच्या. जसं तुम्हाला आता मी सांगितलं असेल, पिझ्झा जर झोमॅटो चालू करायचं असेल तर तुम्ही बघू शकता. टाकायचं यूट्यूबला जे तुम्हाला करायचं ते सर्च करायचं की क्लाउड किचन पिझ्झा.
बरेच लेडीज करताय आपापल्या घरी कसं बनवता कसं नाही सगळं अनुभव शेअर करतात. जसं मी तुम्हाला आता करत आहे तसं बघा तुम्ही त्यांचं. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉल करा, मी तुम्हाला सगळी माहिती काढून तुम्हाला देते. पिझ्झा सुद्धा खूप छान, भरपूर त्याला गिऱ्हाईक आहेत बरं का, कस्टमर आहेत. एवढंच की थोडीशी टेस्ट जरा द्यायची, थोडंसं आपलं लॉजिक, थोडं आपलं डोकं वापरायचं. छान होतं बघा पिझ्झा आणि कोल्ड कॉफी. पिझ्झा नुसता पिझ्झाच्या जोडीला काय ना काय लागेल ना, तर कोल्ड कॉफी बेस्ट आहे. आणि तुमच्या घराशेजारी कंपनी वगैरे, IT पार्क असं काय असेल ना, तर तुम्ही पिझ्झा नक्की चालू करा. काही काहींना स्वयंपाकाची आवड नसते, काही काहींना फक्त नाश्त्याची आवड असते, काही काहींना अशी पिझ्झा बर्गरची आवड असते. प्रत्येकाची आवड असते त्यानुसार करायचं. काही काहींना फक्त केक करायची आवड असते, तर केकही करू शकता. बघा प्रत्येकाची आवड असते बरं का, आवडीनुसार माणसांनी केलंच पाहिजे. आणि ना प्रत्येकाने ना नेहमी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे आपापल्या कामामध्ये, असं तर मला वाटतं. तर माझं लहान बाळ आहे तेही मोठं होत आहे, तसं मी हळूहळू सुरू केलेलं आहे. कारण की एकदम सुरू माझं बाळ वर्षाचं होईल आणि मी तेव्हा सुरू करेन, मग ते अजून त्याला रुटीन बसायला अजून 2-4 महिने जातील. त्याच्यामुळे बाळ आता 7 महिन्याचं पूर्ण झालेलं आहे. जेव्हा तो 7वा महिना लागला तेव्हाच मी स्विगी चालू केलं बरं का. पण आता त्याला 8वा संपेल. स्विगी माझं बऱ्यापैकी सेटअप बसलेला आहे आणि बाळ हळूहळू मोठं होत आहे. माझ्या बाळाने मला त्रास दिला, या रडतो, या काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर मी स्विगीत नेहमीनुसार ॲप बंद करते. तुम्हाला मी तेच सांगितले, अडचणी प्रत्येकाला येतात, तसे मलाही येतात, तेव्हा बंद ठेवायचं. बाळ झोपलेलं आहे, बाळ छान खेळत आहे. बाळाला मी खाऊ घातलेलं आहे, घरातली कामं आवरलेली आहेत. स्विगी चालू करायचं. मग आपल्याला काही बंधन नाही आहे की अट नाही आहे की तुम्ही कंटिन्यू चालूच ठेवा, तुम्ही बंदच का केलं, तिथून फोन येतो का काय, तसं काही नाही. आपल्या मनावर आहे. बिझनेस कसा असते, बिझनेसचा मालक आपणच. चालू करायचं बंद करा, तसा हा बिझनेसच झाला आहे. चपात्या पण होत आहे. कशी चपाती करते मी घरगुती ना, हॉटेलला आपण चपात्या कशी खातो, एकदम पातळ छोट्याशा. का बरं आपल्याला ऑर्डर येणार नाही, आपण घरगुती जेवण देतोय. कस्टमरलाही कळतं की घरचं म्हणजे घरचंच. रेट पण आपल्या एरियानुसार ठेवायची बरं का. आता माझ्या एरियानुसार मी रेट ठेवलेले आहे, तुम्ही तुमच्या एरियानुसार रेट ठेवायची. मुंबई असेल, आता मी पुण्यात राहते, मुंबईचे रेट काय आहेत काय नाही चेक करायचं. तुमच्या हॉटेलला ही भाजी कसली मिळते, चपाती कितीला मिळते, सगळं रेट काढायचं. पहिले मार्केट नॉलेज घ्यायचं, मग चालू करायचं. झालेली ऑर्डर, ही स्क्रीन माझी 279 रुपयाची ऑर्डर होती. तुमच्याशी बोलता बोलता मी ऑर्डर कंप्लीट केलेली आहे. चला आपण रायडरला फोन लावू, रायडरचं लोकेशन आणि रायडर कुठे आहे ते बघू. तुम्हाला नेहमी सांगितलं, रात्रीची ऑर्डर आली तर घरूनच पूर्ण चौकशी करायची, गडबड करायची नाही, घराच्या बाहेर निघायची. कारण की हे ऑर्डर करता करता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत मला. तुम्ही टायमिंगवरती बघू शकता, स्क्रीनवरती झाले 1:51 झालेले आहेत रात्रीचे. 2 वाजले समजा. किचन आवरून झालेलं आहे. हे बघा रात्रीची गडबड. चला खिडकी लावलेली आहे, सगळं आवरून झालेलं आहे. लाईट करते बंद. बाय बाय.